तर नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधले आपले 3 टॉपिक झालेले आहेत. चौथा टॉपिक थोडं स्किप करून आपल्याला पुढचा टॉपिक घ्यायचा आहे. स्किप केलेला आहे चौथा. आज 5वा टॉपिक चालू करायचा आपल्याला, संभाव्यता. संभाव्यता म्हणजे काय? शक्यता. म्हणजेच आता तुम्हाला समजा काही एक नाणं फेकलं असतं, त्याचं काय येऊ शकते, त्याचं संभाव्यता सांगू. आपण फक्त सांगू शकतो की हेड किंवा टेल येऊ शकेल, पण फिक्स सांगू शकत नाही की हेच येऊ शकेल. त्याला म्हणतो आपण संभाव्यता. संभाव्यता म्हणजे शक्यता दर्शवू शकतो फक्त आपण. जसं की आजकालच्या दुनियेमध्ये लोक तोंडावर एक माघारी एक बोलतात. फक्त आपण त्याची शक्यता दर्शवू शकतो की तो आपल्याबद्दल चांगलंच बोलू शकतो. फक्त तोंडापुरतं चांगलं बोलू शकतो, माघारी काय बोलू शकतो सांगू शकत नाही. यालाच म्हणतो आपण संभाव्यता किंवा शक्यता. आजच्या दुनियेतलं खास उदाहरण म्हणजे लोकांचं हावभाव, जे की समोर आले की चांगलं, माघारी गेले की वाईट 100% बोलणारच. त्याच्यामध्ये काही वाद नाही. त्याच्याच उदाहरण आहे आपलं संभाव्यता. संभाव्यता म्हणजे पहिला टॉपिक झाला आपला नाणं फेकणं. नाणं फेकलं असता, एक नाणं फेकलं असता हेड किंवा टेल येऊ शकते, पण फिक्स काय येऊ शकते माहीत नाही. लोकांना आपल्याबद्दल सगळंच माहिती असते, पण तोंडापुरतं आपल्याला गोड बोलतात, माघारी जाऊन त्यांचं काड्या करायचं ते करतात. ह्याच पद्धतीने आपलं हे आहे हेड आणि टेल. याची संभाव्यता झाली बाबा 2, आणि जर हेडच येईल अशी शक्यताच दर्शवलं तर संभाव्यता येईल 1. म्हणजे संभाव्यता काय म्हणजे शक्यता सांगते. शक्यता म्हणजे की हे येऊ शकते. आता दुसरं उदाहरण घ्या. एक पत्त्याचं कॅट आहे. पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण पत्ते किती असतात बाबा? 52. एकूण पत्ते असतात 52. त्याच्यामध्ये दोन डिव्हिजन असतात. पहिले डिव्हिजन असतंय लाल पत्ता, आणि दुसरं डिव्हिजन असते काळा पत्ता. हे की आजकालचे लोक मधून काळे, तोंडावर तर आहेतच. हा झाला लाल पत्ता आणि हा झाला काळा पत्ता. हा झाले 26 आणि हे झाले 26. त्याच्यामध्ये अजून 2 प्रकार आहेत. हे 13 आणि हे 13. हे लाल पत्ता काय आहे? ह्याच्यामध्ये बदाम असतात 13 आणि चौकट असतात 13. बदाम पत्ते 13, लाल कलर मध्ये 13 बदाम आणि 13 चौकट, आणि काळ्या पट्ट्यामध्ये टोटल 26 असतात. त्याच्यामधले 13 काय असतात? किलवर, आणि 13 काय असतात बाबा? इस्पिक पत्ते. म्हणजे पत्त्याच्या कॅट मधून जर आपण एखादी पत्ता यादृच्छिक पद्धतीने जर काढलो असतो, तर ते यादृच्छिक पद्धतीने या चारीपैकी कोणता पत्ता येऊ शकतो आपल्याला सांगता येत नाही. त्यालाच काय म्हणतो आपण? संभाव्यता. आता समजा तुम्हाला पत्त्याच्या कॅट मध्ये एखादी पत्ता जर काढायचं म्हटलं तर त्याचा संभाव्यता काय येऊ शकते बाबा? 52. कारण त्या 52 मधला कोणता पत्ता येऊ शकेल आपल्याला काही माहिती नाही. त्याच्यामुळं जे काही आपल्याला संभाव्यता, आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. 2 नाणी फेकली असता, 3 फासे फेकले असता, त्याचं आपल्याला पूर्णपणे बघायचं आहे. फक्त तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं की एक नाण्याचं उदाहरण हेड किंवा टेल येईल, आणि दुसरं उदाहरण म्हणजे तो पत्ता. आता पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण तुम्हाला 52 पत्ते सापडतात. किती? 52. तर त्या 52चे असे खालील प्रकारे भाग पडलेले आहेत. लाल पत्ता 26 आहेत, त्याच्यामध्ये काळा पत्ता आहेत 26. त्या लाल पत्त्यामध्ये अजून 2 भाग पडलेले आहेत. कोणता? बदाम पत्ता 13 आहेत, चौकट पत्ता 13. त्याच्यानंतर काळ्या पत्त्यामध्ये 26 आहेत, त्याच्यामध्ये अजून 2 13 पडलेले आहेत. 13 किलवर, 13 इस्पिक. अशा पद्धतीने 26 हे 26 दोघांची मिळून 52. अशा प्रकारे पत्त्याचा कॅट समाप्त होतो. याच्यामध्ये एक जोकर राहते, जसं की सगळ्याच्या जीवनामध्ये असते एक. आता आपण बघू एखादी एक उदाहरण. त्याच्यामध्ये बघा, पुस्तकातलंच बघू, अजून लोक कमेंट करतील दुसरंच काही. आता समजा याच्यामध्ये काय पत्त्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला? राजा, राणी, गुलाम. बघा मग आता आपल्याला फक्त एकाच्या नंतर 2 3 4 5 6 7 8 9 10
हे माहित आहे. 10च्या पुढे काय आहे ते? गुलाम. गुलाम कशाने दर्शवतात? जे. त्याच्यानंतर येते राणी. राणी कशाने दर्शवतात? क्यू. त्याच्यानंतर येतो राजा. राजा कशाने दर्शवतात? के. हे झालं तुमचं स्टेप बाय स्टेप. 1 2 3 4 हे 11 हे 12 आणि हा 13. तर याचा अर्थ असा नाही की मी पत्ते खेळतो मला पत्ते येतात. तुमच्या पुस्तकामध्ये डिटेल दिलेलं आहे म्हणून एवढं लय आले. चला घ्यायचं मग 5.1 घ्या. त्याच्यामधलं पहिलं उदाहरण सराव संच 5.1 त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे. आता तिथं काय दिलेलं आहे बघा प्रश्न. वनिता महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्यात सुट्टीला ती जाणार आहे. आता तिथं तुम्हाला एक 7-8 गावाचे नावं दिलेली आहेत, पण तुम्हाला फिक्स माहिती आहे का तिने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठं जाणार आहे? त्याची संभाव्यता काय येईल? मग अगोदर लिहा इथं सराव संच 5.1 त्याच्यामधलं प्रश्न पहिला आहे वनिताचा. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा आता ती सुट्टीच्या ठिकाणी जाणार आहे, पण माहिती नाही की आपल्याला तिने कुठं जाणार आहे. तर त्याची काय होऊ शकते? नमुना अवकाश. सगळेच गावाचे नाव येऊ शकतात. अजिंठा. दुसरा कोणता आहे बाबा? महाबळेश्वर. तिसरा लोणार सरोवर. जिथं जेवढे नावं दिलेले आहेत तेवढे येतील, पण तिला फिक्स सांगता येते का की मे महिन्यात मी या ठिकाणी जाणार आहे? तिने फिक्स काहीच सांगितले नाही. फक्त सुट्टीच्या ठिकाणी खालील प्रेक्षणीय त्याच ठिकाणी जाणार आहे. म्हणजे तिला कुठं जायचे निश्चित नाही. मग त्याचे नमुना अवकाश काय येईल आपल्याला? तुम्हाला जेवढे गावाचे नाव दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते येऊन जाईल. तर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. फक्त तुम्हाला यादृच्छिक म्हणजेच कल्पना करून निवडायचं आहे की तुम्हाला ते वार. तर एका आठवड्यामध्ये किती वार असतात? 7. त्या 7 पैकी तुम्हाला निश्चित सांगू शकते की बाबा मला हेच वार निवडायचं आहे म्हणून? नाही. मग त्या नमुना अवकाशमध्ये यस मध्ये तुम्हाला काय दर्शवावं लागेल? पूर्ण सोमवारपासून ते रविवारपर्यंत. म्हणजे टोटल तुमचे वार किती असणार आहेत? 7. तर अशा प्रकारे आपण इथंच थांबू आज. त्याच्या पुढलं जे उदाहरण आहे तिसरं 5.1 मधलं ते उद्या पाहू. तोपर्यंत धन्यवाद. उद्या भेटू याच टाइमला.